नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. काळाच्या उदरामध्ये म्हणजे भविष्यकाळामध्ये पण आणि भूतकाळामध्ये पण बरीचशी रहस्य दडलेली असतात आणि ती रहस्य जशी जशी बाहेर येतात तेव्हा महाराष्ट्र अचंबित होतो. काही नवे पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट होतात. आपल्याला असं वाटतं अरे तेव्हा असं घडलं होतं का. आणि हा ट्रेंड हा 2019 नंतर स्पेशली महाराष्ट्रामध्ये खूप बघायला मिळतो, जेव्हा आजी गृहमंत्री आणि माजी गृहमंत्री काही नवे नवे खुलासे करत असतात. त्यात त्यांचा राजकीय अभिनिवेश असतोच, तो नाकारता येत नाही. पण म्हणूनच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात आत्ता जे काही घडतं आहे त्याचे धागेदोरे शोधण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेब. साहेब, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि असं आहे की व्यावसायिक तुमच्या जीवनामध्ये तुमचे जे पर्सनल संबंध असतात किंवा काही गोष्टी घडलेल्या असतात त्याचा प्रोफेशनली कधीही त्याचा संबंध येऊ नये असा प्रयत्न करायला हवा. हे क्लॅरिफिकेशन मी का दिलं ते नंतर सांगतो. पण साहेब, आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करू. आत्ताच श्री अमित शहा तुमच्याकडे येऊन गेलेत आणि असं म्हटलं जातं जर लोकसभेचंच अरिथमॅटिक बघितलं आणि भारतीय जनता पार्टीतले अंतर्गत सर्वे बघितले तर भारतीय जनता पार्टीसाठी सध्या फार अडचणीची गोष्ट आहे असं म्हणतात. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण ते मान्य केलं आहे. या क्षणाला तुम्हाला विदर्भात काय स्थिती दिसते आणि अगदी तुम्ही, मला असं वाटतं की थोडं पार्टिझन बाजूला ठेवून जरी सांगितलं तरी उत्तम राहील. असं आहे की अमित शहाजी आता येऊन गेले 2 दिवसापूर्वी आणि तिथे येऊन त्यांनी 40+ घोषणा केली. जसं नॅशनल लेवलला 400+ घोषणा केली होती तशी विदर्भात 40+, मराठवाडा 30+ घोषणा त्यांनी करून दिली. पण विदर्भातली परिस्थिती पाहिली तर तशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. तिथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकसभेला जसं लोकांचा पाठिंबा मिळाला, जनसमर्थन मिळालं, त्याच पद्धतीनं जनसमर्थन विधानसभेला सुद्धा मिळेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. तुम्ही आता लोकसभेला पहा. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेच्या स्वतःच्या मतदारसंघात 18,000 मागे आहे बीजेपी. बीजेपीच्या अध्यक्षाच्या मतदारसंघात 18,000 मागे आहे. त्याचबरोबर बीजेपीचे वरिष्ठ नेते सुधीरजी मुनगंटीवार ते पडले स्वतः पडले, पण त्यांच्या मतदारसंघात 45,000 मागे आहे. सगळ्यात जास्ती त्यांच्या मतदारसंघात मागे आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पिछेहाट झालेली दिसते. दक्षिण पश्चिममध्ये जिथे नितीन लढले तिथे देवेंद्र फडणवीस आमदार आहे. तिथे मागच्या वेळेस जवळजवळ 50,000चा लीड होता, आता तो 35,000 आला. त्याच्यामुळे लोकसभेमध्ये जे चित्र दिसतं की हे सगळे भारतीय जनता पार्टीचे जे दिग्गज नेते आहेत त्यांच्या मतदारसंघातच त्यांना मार पडतोय. आणि याची कारणही सर्वांना माहिती आहे काय तर. जशी की कारण मागच्या वेळेला 3-4 मुद्दे होते. देवेंद्र फडणवीस म्हणतात की आता ते होणार नाही, म्हणजे घटना बदलणं जाणं किंवा जे वेगळे नेरेटिव्ह सेट केले ते तर म्हणतात हे फेक नेरेटिव्ह होते. कसं आहे फेक नॅरेटिव्ह कसं म्हणता येईल? राहुलजी, त्यांच्याच मोठ्या मोठ्या नेत्यांनी वक्तव्य केलं ना. मोठे मोठे केंद्रीय मंत्री, खासदार, आपल्या महाराष्ट्राच्या नेत्या, आपल्या ताई बीडच्या आपला पंकजाताई, त्यांचे आम्ही व्हिडिओ दाखवले सभेमध्ये की हे भारतीय जनता पार्टीचे हे ज्येष्ठ नेते म्हणतात की 400च्या वरती भारतामध्ये जर आपल्या संपूर्ण जागा आल्या भारतीय जनता पार्टीच्या तर आम्ही संविधान बदलू. अजूनही त्यांच्या डोक्यातून गेलं नाही. पण तो मुद्दा आता आहे विदर्भामध्ये. अजूनही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या डोक्यातून संविधान बदलण्याच्या गोष्टी गेल्या नाही. अजूनही त्यांच्या डोक्यात आहे. वेळेची फक्त ते संधी पाहत आहेत. पण मतदारांच्या मनात आहे का विदर्भात? प्रश्नच नाही. पण मी ह्या स्थितीमध्ये तुम्ही स्वतः श्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढणार का? त्याची चर्चा आहे जोरात. चर्चा आता तो पक्षाचा निर्णय. पक्ष आता ती जागा काँग्रेसची आहे. आमचा आग्रह आहे की ती काँग्रेसनी आम्हाला सोडावी. ओके. पण तिथे काँग्रेसचा आग्रह आहे. तरी पण आता पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत आमच्याकडे उमेदवार आहेत. तुम्ही लढणार की नाही लढणार? आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत. किंवा saying की तुमची इच्छा आहे की नाही? पक्षाने आदेश दिला तर लढून प्रश्नच नाही ना. माझा मतदारसंघ काटोल आहे, तरी पण पक्षाने आदेश दिला तर लढू. कारण की त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे देवेंद्र फडणवीसचा. तुम्ही आपली टीम पाठवा, ती सर्वे करा. प्रचंड नाराजी देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या विरुद्ध आहे. पण ती संधी साधायला पाहिजे तुम्ही, कारण एक माजी गृहमंत्री विरुद्ध आजी म्हणून गृहमंत्री. आमच्या पक्षाचा आग्रह आहे की आम्हाला सोडा. ओके. एक बैठक झाली आमची. आता 30 तारखेला परत आमची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे. ओके. त्या बैठकीत तुम्ही आग्रह धरला की मला जरा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात. 4 दिवसापूर्वी जी बैठक झाली त्याच्यात आमच्या पक्षाने आग्रह धरला जयंत चव्हाण. आता 30 तारखेला आणि 1 तारखेला 2 दिवस बैठक आहे.
परत आम्ही आग्रह धरू की आम्हाला सोडा दिला. पण मग तुमच्या मतदारसंघात कोण लढणार? कारण तुमचे चिरंजीव इच्छुक आहेत असं म्हणतात. पाहू आता काय तसं चर्चा करू काय तर. ती चर्चा आहे की नाही? तुमचे चिरंजीव लढणार तुमच्या जागी आहेत, तुम्ही चिरंजीव लढणार आहे, पण आता कुठून लढायचं त्यांनी? काठोल म्हणून लढायचं की एखादा बाहेरचा कोणता दुसरा मतदारसंघ पाहायचा, त्याची चर्चा चालू आहे. तुमची अडचण काय मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जेव्हा गृहमंत्रीपद दिलं तेव्हा एक चर्चा अशी होती की अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद यासाठी दिलेलं कारण विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तसा फार प्रभाव नाही आहे. तुम्ही तो प्रयत्न केला असेल, आय रिअली डोंट नो. पण आत्ता स्थिती अशी आहे की तुमचे जे महत्त्वाचे नेते होते ते श्री अजित पवार यांच्याबरोबर गेले. विदर्भ हा कधीच राष्ट्रवादीसाठी गड नव्हता. विदर्भच का, उर्वरित महाराष्ट्रामध्ये पण स्थिती अशी आहे की जे तुमचे जुने सहकारी होते ते सोडून गेलेले आहेत. परिस्थिती लोकसभेला जशी होती तशी राहणार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुका ह्या सोप्या नसतात. 5-10 हजाराचं मार्जिन असतं. ही कठीण लढाई आहे, सोपी नाही आहे ना. कसं आहे, आम्हाला सोडून गेलेत. किती लोक वापस येणार तुम्हाला माहिती आहे? सांगा ना, बरं झालं हे हेडलाईन मिळेल मला. आता विदर्भातले आज सकाळीच त्यांचा एखादा फोन आला हा, की मुंबईला किंवा भेटायचं आहे मला म्हणून. आता नाव सांगत नाही. आमच्या विदर्भातलेच मोठे नेते आहे, माजी मंत्री आहेत, अनेक वर्ष मंत्री झालेले, तिकडे गेलेत. 3 तारीख आठवू द्या, हळूहळू लाईन लागेल. आता फक्त पितृमोक्ष, आता पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. 15 चालू आहे. 3 तारखेनंतर सगळ्यांचं म्हणणं आहे की 3 तारखेनंतर काही राजकीय घडामोडी करू नये असं राजकारणी फार पाळतात तशा. त्याच्यामुळे 3 तारखेनंतर किती मोठी लाईन लागते ते आपण पाहाल. विदर्भातही भारतीय जनता पार्टीचे सुद्धा काही नेते, आम्हाला सोडून, पवार साहेबांना सोडून गेलेले काही नेते लाईनीमध्ये आहेत, वाट पाहत आहेत. 3 तारखेला नंबर्स मध्ये किती असतील? 40 भरपूर आहेत. तुम्हाला ऐकून धक्का बसेल. नंबर तरी सांगा ॲटलिस्ट. पण असं म्हणतात की मी अजित पवारांच्या मुलाखती खूप बारकाईने बघतो आहे. आताच ते एका कॉन्क्लेव्हमध्ये होते. ते म्हणाले की जेव्हा पवार साहेबांनी आधी आम्हाला सांगितलं होतं, 14 लोक होते, कदाचित तुम्ही त्यात असाल, आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आता बसून ठरवा, तो निर्णय घ्या. त्यांना असं म्हणायचं की खरं तर हा माझाच विश्वासघात केला आणि ते आता ह्या निवडणुकीच्या प्रचारात सांगतील. चुकीचं आहे. मी त्याच्यात होतो. मी अजित पवार साहेबांच्या प्रत्येक बैठकीला होतो. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, बाकी सर्व नेते होते, मी होतो, जयंत पाटीलही होते. त्या प्रत्येक बैठकीमध्ये 7-8 बैठकीमध्ये आम्ही होतो. त्यांचा मूड जो होता की आपण तिकडे गेलं पाहिजे, आपण तिकडे गेलं पाहिजे. अनिल बाबूंनी तर भोगलं, मी भोगलं, पण आम्ही कसं करायचं? भोगलो नाही बदलेल तुम्ही. ईडी CBIचं जे सगळं चालू होतं त्याच्यामुळे आपण कसं करायचं, साहेबांना पण सांगितलं पाहिजे, आपण किंवा एकत्र निर्णय घेतला पाहिजे. आम्ही त्यांना म्हटलं, साहेबांशी तुम्ही बोलले का, साहेबांची कन्सेंट घेतली का? म्हटलं एकतर्फी साहेबांना सोडून असा कधी निर्णय होणार नाही. साहेबांकडे आम्ही गेलो, 14 लोक. साहेबांनी सरळ सांगितलं, शरद पवार साहेबांनी सरळ सांगितलं की असा निर्णय तुम्ही घेणं चुकीचं आहे, पण त्याच्यापैकी तुमच्यापैकी काही लोकांना जर वाटत असेल स्वतःचा जीव वाचवायसाठी तर तुम्ही मोकळे आहात. मी माझा पक्ष महाराष्ट्रभर फिरून तरुणांना हातात घेऊन मी स्वतः माझा पक्ष मोठा करेन, हे स्पष्ट पवार साहेबांनी सांगितलं मला. मग तुम्हाला बाकी 13 लोकांचं काय म्हणणं होतं तेव्हा? 13 लोकांचं मग बाहेर आलो आम्ही, कोणी काही बोललं नाही. साहेबांनी स्पष्ट सांगितलं. बाहेर आल्यानंतर परत त्यांचं चालू होतं कसं करायचं. मग शेवटी त्यांनी निर्णय घेतला. आम्ही त्याला विरोध केला. म्हटलं पवार साहेबांचा निर्णय अंतिम आहे. पवार साहेबांची तशी काही भूमिका नव्हती. कसं आहे, राजकारणामध्ये अनेक निवडणुकीमध्ये आपल्या विरोधकांना थोडं गाफील ठेवण्यासाठी काही मूव्ह करावं लागतात. हा चर्चा करू, आम्ही परवा येतो, चर्चा करू तुमच्याशी. त्यांना वाटतं खरंच चर्चा होणार, काहीतरी घडणार. अशा पद्धतीनं काही झालं असेल, पण अशा पद्धतीनं साहेबाचा कधीही त्याला मान्यता नव्हती. एखाद्या म्हटलं असेल ठीक आहे चर्चा करून पहा काय म्हणतात, पण त्याला कधी मान्यता. चर्चा करणं म्हणजे काही निर्णय होत नाही. चर्चा करणं म्हणजे पुढच्याला गाफील ठेवणं होतं. एखाद्या निवडणुकीमध्ये टसल चालू आहे आणि एखाद्या विरोधकाचा फोन आला, अरे आपण असं करायला पाहिजे, ठीक आहे आपण बसू चर्चा करू म्हटल्यानंतर 4 दिवस जातात ना त्याच्यात. पण एक दृश्य महाराष्ट्राने बघितलं होतं, पवार साहेबांनी एक राजीनामा ऑफर केला, ती दृश्य बघितली आणि तेव्हा अजित पवार असं म्हणतात, तोच मुद्दा ते आता सतत सांगतात की तेव्हा असं ठरलं होतं की शरद पवार साहेब हे राजीनामा देणारच आहेत, नंतर पक्षाची धुरा ही अजित पवार यांच्याकडे येईल, केंद्रीय पातळीवरती सुप्रिया सुळे बघतील, नंतर माझाच विश्वासघात झाला. ते वारंवार सांगतात की आता पुन्हा ह्या जुन्या गोष्टी काढू नका, पण ह्या जुन्या गोष्टी पुन्हा चर्चेला येणार. तो तर प्रसंग घडलाय ना महाराष्ट्रात
की स्वतः शरद पवार यांनी राजीनामा ऑफर केला होता? कसं आहे, जेव्हा स्वतः वैतागून पवार साहेबांनी राजीनामा वैतागून? हां, वैतागून म्हणजे आता इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे पवार साहेबांनी चांगल्या शब्दात त्यांना सांगितलं की असा तुम्ही निर्णय घेऊ नका. पण निर्णय घ्यायच्या एकदम ऐकण्याच्या परिस्थितीत होते, म्हणून त्यांनी वैतागून त्या पण कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही अशी भूमिका घेऊ नका. आणि त्या साहेबांनी हेही सांगितलं मला की तुम्ही सगळेच्या सगळे जरी मला सोडून गेले, तुम्ही सगळेच्या सगळे जरी मला सोडून गेले तर मी महाराष्ट्रामध्ये फिरून तरुणांना हाताशी धरून माझा पक्ष मी स्वतः मोठा करील. त्यांनी असं या नाही मला सोडून जाऊ नका स्पष्ट सांगितलं सगळ्यांना. हाऊ डू यू डिफाईन अजित पवार ॲज अ पॉलिटिशियन? ही इज अ व्हेरी गुड ॲडमिनिस्ट्रेटर, चांगले ॲडमिनिस्ट्रेटर आहे. पण त्यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय चुकीचा आहे. आणि निर्णय घेतल्यानंतर ठीक आहे, तुम्ही निर्णय घेतला, तुम्हाला पक्ष वाढवायचा तुमचा अधिकार आहे, पण पक्ष वाढवत असताना ज्या बापांनी तुम्हाला मोठं केलं, ज्यांनी इथपर्यंत तुम्हाला राजकारणात आणलं, त्याच्या विरुद्ध तुम्ही आता 84 वर्ष झाले, तुम्ही घरी बसायला पाहिजे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं ना. अशा काय लोक नाराज अजित पवारवर काय झाले तुम्हाला सांगू का? अजित पवारवर नाराज यासाठी झाले की ज्या पद्धतीचे वक्तव्य त्यांनी पवार साहेबांच्या बाबतीत केले, त्याच्यामुळे कोणालाही आपल्या बापाबद्दल कोणी असं बोललेलं कोणालाही आवडत नाही. तुम्ही सुद्धा तुमचा एखादा मित्र असला आणि त्या मित्रांनी जर बापाला घरातून काढून दिलं तर तुम्ही त्याला शिव्या देऊन चालाल, नालाय का तुझ्या बापाला तू बाहेर काढलं का, ही आपली मानसिकता असते. तर त्यांनी आपला पक्ष वाढवायला पाहिजे, पण वाढवता वाढवता त्यांनी पवार साहेबांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते अतिशय निगेटिव्ह गेलं. राईट. तुमची चर्चा निघाली आणि तुम्ही स्वतः जेलमध्ये गेलेला होतात, म्हणून हाऊ वॉज युअर डेज विथ जेल? तुम्ही जेव्हा जेलमध्ये होतात तेव्हा काय विचार करत होता? वेदर यू वर एक्सपेक्टिंग हे असं होणारच आहे? कसं आहे तुम्हाला सांगू का, ही घटना कशी झाली तुम्हाला कल्पना आहे का? नाही, पण खूप नेरेटिव्ह सांगाच तुम्ही, कारण आज सविस्तरच बोलणार होता आपण. कसं आहे, मी राज्याचा गृहमंत्री होतो. मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना एके दिवशी मुकेश अंबानी जे मोठे उद्योगपती आहेत त्यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची चौकशी चालू केली. चौकशी चालू केल्यानंतर 8-10 दिवसांनी आमच्या समोर अशी धक्कादायक माहिती आली की हा बॉम्ब ठेवण्याच्या घंटेमध्ये आणि त्याच्या 8 दिवसामध्ये मला सांगतो, ही स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवला आणि 8 दिवसानंतर स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक होता मनसुख हिरेन याची हत्या झाली, त्या खून करण्यात आला. ह्या दोन्ही घटनेची आम्ही जेव्हा चौकशी चालू केली तेव्हा अतिशय धक्कादायक गोष्ट आमच्या समोर आली की याच्यामध्ये या दोन्ही घटनेमध्ये मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यामध्ये आणि त्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक त्याची हत्या करण्यामध्ये परमवीर सिंग हे मास्टरमाइंड होते. परमवीर सिंग, सचिन वजे आणि कमिशनर ऑफिसचे 4 अजून त्यांचे पोलीस अधिकारी, या 5 लोकांनी हे संपूर्ण दोन्ही कांड केलेत. ही जेव्हा माहिती गृहमंत्री माझ्याकडे आली, उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेली, त्याच्यामुळे लगेच ही माहिती आल्यानंतर मी परमवीर सिंग याची लगेच साईट पोस्टला त्याची बदली केली आणि त्याला आम्ही सस्पेंड केलं. परमवीर सिंगला सस्पेंड केल्यानंतर सचिन वजेला आम्ही सरकारी नोकरीतून काढून टाकलं. अशा पद्धतीची कडक कारवाई आम्ही केल्यानंतर देवेंद्र फडणवीसला वाटलं आता हे दोघेही नाराज असणार, कारण की या दोन्ही म्हणजे बॉम्ब ठेवण्यामध्ये आणि तेव्हा मनसुख हिरेनच्या मर्डरमध्ये NIA चौकशी करत होती आणि NIA त्यावेळेस अशी परिस्थिती होती की NIA कोणत्याही परिस्थितीत परमवीर सिंगला अटक करेल, आज संध्याकाळी करेल की उद्या सगळे करेल. सगळे अधिकारी आम्ही सांगायचे साहब कल सुबह तक परमवीर सिंग को NIA अरेस्ट करेंगी. त्याला स्वतःला संरक्षण पाहिजे होतं आणि देवेंद्र फडणवीसला सरकार पाडण्यासाठी संधी पाहिजे होती. यांचं डील झालं. डील मुंबईला झालं नाही, दिल्लीला झालं की लंडनला झालं? लंडनला झालं, दिल्लीला. ओके, दिल्लीला झालं समजून घ्या तुम्ही. दिल्लीला डील झालं 19 तारखेला, 19 मार्च 2021ला. 20 तारखेला परमवीर सिंग मुंबईला आलेत आणि त्यांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप केला. लेटर बॉम्ब. आणि माझ्या मागे मग CBI EDची चौकशी चालू झाली. या पद्धतीनं CBI आणि EDची चौकशी चालू झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, एक देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय एक जवळचा विश्वासू मिरजचे कदम म्हणून एक तर नाव विसरलो मी पहिला, कदम म्हणून एक आहेत, त्यांना माझ्यासोबत पाठवलं
ते माझ्याकडे आलेत आणि त्यांनी मला सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना तुमच्याशी अर्जंटली बोलायचं आहे. म्हणजे ठीक आहे, माझ्याकडे नंबर आहे, म्हटलं लावतो माझ्या फोन. नाही नाही, तुमच्या फोन ते बोलणार नाही, माझ्या फोन तुम्ही बोला. ओके. मग ठीक आहे. त्यांना फोन लावला देवेंद्र फडणवीसनं. देवेंद्र फडणवीस मला पहिल्याच फोनवर सांगितलं की अनिल भाऊ, तुमच्या केसमध्ये आम्हाला माहीत आहे की तुमच्या केसमध्ये काही नाही, आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे, आम्ही तुम्हाला मदत करू. म्हणजे चांगली गोष्ट आहे, तुम्ही वस्तुस्थिती काय पाहून घ्या म्हटलं, तुम्ही विरोधी पक्षनेते. त्याच्यानंतर तो सातत्याने माझ्याकडे येत गेला आणि माझं देवेंद्र फडणवीसशी बोलणं करून देत होता. एक दिवस तो माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की लगेच तुम्हाला अर्जंटली तुम्हाला देवेंद्र फडणवीसशी बोलायचं आहे, त्यांचा अर्जंटली जाणार तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं लावा. त्यांनी लावला. त्यांनी लावल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की आमचं वरती बोलणं झालं आहे, आम्ही तुम्हाला मदत करणार आहे, फक्त काही कागदपत्र आहे ते तुमच्याकडे पाठवते, तुम्ही पाहून घ्या. म्हणजे ठीक आहे, पाठवा कोणते कागदपत्र आहेत. त्यांनी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे त्या कदम जो इसम होता त्याच्या माध्यमातून माझ्याकडे एक सील्ड एन्व्हलप पाठवलं. मी ऑफिसमध्ये बसलो होतो, माझ्या हातात सील्ड एन्व्हलप त्यांनी दिलं. 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी, 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. सील्ड एन्व्हलप दिलं माझ्या हातात आणि सील्ड एन्व्हलप देऊन त्यांनी सांगितलं की देवेंद्रनी सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या. मलाही वाटलं कोणतं ॲफिडेविट करून द्या. म्हणजे उघडले ते मुद्दे वाचले त्यातले. त्यामध्ये 4 मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते की ज्याचं मी त्यांना ॲफिडेविट करून द्यायचं. त्यामध्ये पहिला मुद्दा असा होता की ॲज ए गृहमंत्री मी त्यावेळेस अनिल देशमुख म्हणून मी ॲफिडेविट करून द्यायचं की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री त्यावेळेस, उद्धवजींनी मला वर्षा बंगल्यावर बोलावलं आणि तिथे सांगितलं की अनिल बाबू, महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, तुम्ही मला 300 कोटी रुपये जमा करून द्या. असं मी खोटे आरोप उद्धव ठाकरेंवरती त्या ॲफिडेविटद्वारे उद्धव ठाकरेंवर लावायचे. आणि त्याच्यानंतर आदित्य ठाकरे, अतिशय गलिच्छ, म्हणजे किती खालच्या स्तरात आहेत. म्हणजे आदित्य ठाकरेच्या बाबतीत आदित्य ठाकरेवर मी खोटा आरोप लावायचा, त्याचं ॲफिडेविट करून द्यायचं की आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियनवर रेप केला आणि रेप करून आदित्य ठाकरेंनी तिला बाल्कनीतून ढकलून दिलं. हे मी ॲफिडेविट करून द्यायचं देवेंद्र फडणवीसला, त्यांचा आग्रह. तसंच अजित पवारच्या बाबतीत, तसंच अनिल परबच्या बाबतीत. अजित पवारांच्या बाबतीत काय होतं? अजित पवारच्या बाबतीत मला अतिशय धक्का लागला की ज्यावेळेस मला हे ॲफिडेविट करून द्यायला सांगितलं, त्याच्या 6 महिने पहिले त्या दोघांनी पहिले एकत्र सरकार बनवली होती. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसनी सरकार बनवली होती. त्याच्या 60 महिन्याच्या नंतर अजित पवार आणि पार्थ पवारच्या बाबतीत त्यांनी मला सांगितलं की अजित पवारनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये एका मीटिंगमध्ये बोलावलं आणि मला सांगितलं की अनिल भाऊ, पार्थ पवाराच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये गुटखा लॉबीकडनं पैसे जमा करायचे आहेत, तुम्ही पार्थला गृहमंत्री म्हणून मदत करा. त्याचा तर मला इतका धक्का बसला की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी 6-8 महिन्यापूर्वीच एकत्र बसून सकाळी 7 वाजता शपथविधी केला होता. आणि असे ते 3-4 मुद्दे होते. ते पाहिल्यानंतर मी कदमला म्हटलं फोन लावा देवेंद्र फडणवीसला. त्यांनी फोन लावला. मी त्याला सांगितलं हे तुमचं मला पत्र मिळालं आणि तुमची जी अपेक्षा आहेत, म्हटलं अनिल देशमुख असे खोटे आरोप लावून कोणाला अडचणीत आणणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मी सांगतो राहुलजी, ज्या दिवशी मी ॲफिडेविट करून देण्यासाठी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्यावर पहिली रेड सीबीआयची झाली. तिथून सुरुवात झाली मग सगळी. मी जर 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून दिलं असतं तर मी आज मंत्रिमंडळात राहिलो असतो. पण हे सगळे देवेंद्र फडणवीस एक क्रूक आहेत. पण हे सगळे आज उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, सगळे लोक किती अडचणीत आले असते. आणि कसं आहे की परमवीर सिंगनी माझ्या आरोप, मी त्याच्यावर कारवाई जो खुर्चीवर बसले असताना नाही केलं, त्याच्यावर सस्पेंड आम्ही त्याला केल्यानंतर त्या सचिन वजेला ते सरकारी नोकरीतून काढून टाकल्यानंतर माझ्यावर आरोप केलेत. असे आरोप असते तर पहिले करायला पाहिजे ना. पण यू आर सेइंग की देवेंद्र फडणवीस एक क्रूक आहेत. म्हणजे एक नंबर. मी सांगतो महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या स्तरावरचं कधीही नव्हतं. यशवंतराव चव्हाणचा महाराष्ट्र आहे आपला. इतकं गलिच्छ राजकारण या देवेंद्र फडणवीसनी गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणलेलं आहे. हे एकच उदाहरण आहे की आणखी काही 5-10 उदाहरण? अनेक उदाहरण आहेत. संजय राऊतचं काय तर, संजय राऊत जास्ती बोलतो का? चाळवाला प्रकरण. संजय राऊत जास्ती बोलतो का? नवाबली माझ्यावर टीका करतो का? काढा 25 वर्षापूर्वीचं प्रकरण. पण काही प्रेक्षक असं म्हणतील की हे अनिल देशमुख साहेबांना नंतर झालेली उपरती आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की परमबीर हा तुमचा पण ब्ल्यू आय बॉय होता.
कुणी सांगितलं? हां, यू बीन अपॉइंटेड हिम. कसं आहे आमचं राहुलजी, सरकारमध्ये 3 पक्षाचं सरकार असलं तर एकाचं हूज चालत चॉईस नाही. वॉज परमबीर सिंग? अजित पवार. उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती, पवार साहेबांची इच्छा नव्हती. उद्धव ठाकरेंचा विरोध होता, पवार साहेबांचा विरोध होता. पण एवढा अजित पवारांचा गृहविभागात हस्तक्षेप होता, कारण त्यांना कधी गृहविभाग दिला नाही शरद पवार साहेबांनी. ठीक आहे, तर ते म्हणजे त्याची कारणं आहेत. ठीक आहे, त्याची अलग अलग कारणं आहेत. पण ते कसं की 3 पक्षाचं सरकार असलं म्हणजे काही आपल्या मित्रपक्षाचं बाकी लोकांचं सुद्धा ऐकावं लागतं. एका पक्षाचं सरकार असलं, मुख्यमंत्री असला तर मग त्याचा अधिकार राहतो. आता उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना ऐकावं लागलं. नाही, का आग्रह होता अजित पवारांचा? वेदर यू हॅव एनी स्पेसिफिक रिझन की या कारण? काही मागे पुढे काही त्यांची मदत झाली असेल कुठे त्यांना. मी असेस केले तुम्हाला कळलं नाही. नाही, ते पहिले परमवीर सिंग ACBला होते, DG. तुम्ही का विसरता? मी स्पष्ट सांगायला पाहिजे तुम्हाला काही गोष्टी. म्हणून मी म्हटलं की आजची मुलाखत अनेक अर्थाने महत्त्वाची आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती या मुलाखतीचे निश्चित पडसाद उमटणार आहेत. मी काही कागदपत्र ॲसेस केली, मी त्याचा अभ्यास केला. तुम्हाला माहिती आहे, तुमच्यावरती जे 100 कोटीचे आरोप लागले होते, आम्ही जेव्हा तुमचं सगळं ॲसेस केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की 1,40,00,000 रुपये पण त्या आरोपपत्रामध्ये, दॅट्स अ ट्रू फॅक्ट. तरीसुद्धा तुमची आजची जी प्रतिमा आहे, आज जर सोशल मीडिया काढला तर असं दिसतं की शिक्षा देणारा, एन्काउंटर करणारा गृहमंत्री पाहिजे की 100-125 कोटी रुपयाचा वसुली करणारा गृहमंत्री पाहिजे. हे असतं नेरेटिव्ह. इट्स स्टील इट्स द. ठीक आहे ना, आरोप झालेत माझ्यावर, पण ते खरे नाही आहेत. कोर्ट, मी खरे म्हणून चालणार नाही, मी खोटे म्हणून चालणार नाही. कोर्टाने काय म्हटलं ते पाहायला पाहिजे ना. तुम्हाला सांगतो, हायकोर्टाचं डिसिजन पहा तुम्ही. जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये जेव्हा केस लागली, तुम्हाला सांगतो, जस्टिस चांदीवालनी 11 महिने याची चौकशी केली. मी वाचला तो रिपोर्ट. 11 महिने चौकशी केली. चौकशी करत असताना त्यांनी पहिले सगळ्यांचे स्टेटमेंट घेतल्यानंतर परमवीरला बोलावलं. परमवीरला, ज्यांनी माझ्यावर आरोप केले होते त्याला बोलावलं. परमवीरला बोलावलं. पहिला समन्स पाठवला, तो आला नाही. दुसरा समन्स परमवीरला पाठवला, तो आला नाही. तिसरा समन्स कोर्टाने पाठवला, तो आला नाही. चौथा पाठवला, 5वा पाठवला. 6 समन्स कोर्टाने पाठवले त्याला. ज्यांनी माझ्यावर आरोप केले 6 समन्स पाठवून तो कोर्टामध्ये हजर नाही. अरे पण त्यांनी आरोप केले, त्यांनी तर खुलेआम कोर्टात यायला पाहिजे की हां ठीक आहे, मी आरोप केले, मी माझं स्टेटमेंट देतो. परमवीरनी 6 समन्स पाठवून परमवीर सिंगनी कोर्टामध्ये आला नाही. त्याचा पकड वॉरंट काढला, कोर्टाने पकड वॉरंट काढला की 6 समन्स पाठवून तुम्ही येत नाही, तुम्ही अनिल देशमुख आरोप केले, त्यांचं तुमचं स्टेटमेंट घ्यायचं, तुम्ही येत नाही. समन्स म्हणजे नंतर पकड वॉरंट काढल्यानंतर, त्याचा अरेस्ट वॉरंट काढल्यानंतर तो परदेशात पळून गेला. परदेशात पळून गेल्यानंतर तिथून त्यांनी तुम्हाला मेल पाठवला, ॲफिडेविट केलं. त्यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून ॲफिडेविट केलं कोर्टामध्ये. आणि कोर्टामध्ये ॲफिडेविट केलं त्यांनी. त्या ॲफिडेविटमध्ये त्यांनी म्हटलं की मी जे अनिल देशमुखवर आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही आहे, कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही, असं परमवीरनी ॲफिडेविट दिलं. पण मी आरोपावर ठाम आहे असं ते म्हणाले. नाही, पुरावे नाहीत हे बरोबर. ऐकून घ्या, कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही. आणि मी जे आरोप केले ते ऐकीव माहितीच्या आधार केले, इकडून तिकडून ऐकल्यानं आरोप केले. त्याच्यामुळे मी आपल्यासमोर येऊ इच्छित नाही. मला एक समजत नाही, मी आज जर तुमच्यावर काही आरोप केला, तुम्ही कोर्टात गेलात, तुम्ही मला कोर्टात खेचलं, तर मी ते यायला पाहिजे. तुम्ही बोलावल्यानंतर हां बिलकुल राहुलजी नाही केले, खरं आहे. दुसरी एक गोष्ट हे झालं परमवीर सिंगचं. माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही, त्यांनी कोर्टात सांगितलं. दुसरी गोष्ट, सचिन वाझेंनी कोर्टामध्ये सांगितलं, मॅजिस्ट्रेट समोर स्टेटमेंट दिलं. त्याला जेव्हा विचारलं की अनिल देशमुखांनी 100 कोटी रुपये बार मालकाकडनं तुला जमा करायला सांगितले होते, हे खरं आहे का? त्यांनी सांगितलं हे खरं नाही, मला अनिल देशमुखांनी किंवा त्यांच्या कोणत्याही PAनी कधी बार मालकाकडनं पैसे जमा करायला सांगितले नाही. हा 100 कोटीचा आरोप. ज्यांनी आरोप केला तेच मॅजिस्ट्रेट समोर सांगतात. मग याच्यापेक्षा तुम्हाला काय अजून जास्ती पाहिजे? हायकोर्टाचा निर्णय पहा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय पहा. पण मग सचिन वाझेला सेवेत घेण्याची चूक झाली असं वाटतं तुम्हाला? सचिन वाझे कोण होता? API. APIला तो खाजवाई न्यूज प्रकरणातला सस्पेंडेड असलेला आरोपीच होता तो. 7.5-8 ऐकून घ्या. APIला सेवेत घ्यायचं की सेवेतून काढायचं याचा अधिकार त्या जिल्ह्यातला SP, त्या जिल्ह्यातल्या पोलीस कमिशनरला असतो. आमच्याकडे जे IPS अधिकारी असतात
ACPच्या वरचे अधिकारी असतात. ACPच्या वरच्या अधिकाऱ्याचे अधिकार सरकारकडे असतात. ACPच्या खालच्या अधिकारी जे असतात त्याला सस्पेंड करायचं, त्याला सेवेत घ्यायचं. प्रत्येक कमिशनरच्या लेवलला एक 5 लोकांची कमिटी असते त्यांच्या अधिकाऱ्यांची. SPच्या लेवलला 5 अधिकाऱ्याची कमिटी असते. ती कमिटी निर्णय घेते की याला सेवेत घ्यायचं की नाही घ्यायचं. प्रत्येक गोष्ट आमच्याकडे येत नाही. 1.5 लाख आमच्याकडे पोलिसांची यंत्रणा आहे. त्यातले 7,500 फक्त AP आहेत. हे काय प्रत्येक गोष्ट आमच्याकडे नाही. त्या पुणे जिल्ह्याचा कमिशनर त्याची जी कमिटी आहे तो निर्णय घेतो. इथला पुणे जिल्ह्याचा SP त्याची जी कमिटी आहे 5 लोकांची ती एस्टॅब्लिशमेंट कमिटी ती निर्णय घेते. आमच्याकडे IPS अधिकाऱ्यांचे फक्त प्रकरण येतात. त्याला रिइन्स्टेट करायचं की नाही, त्याला सेवेत घ्यायचं की नाही घ्यायचं. मग सचिन वाजेला रिइन्स्टेट कोणी केलं? त्यावेळेस परमवीर सिंग हे होते. सचिन वाजेला कुणी रिइन्स्टेट केलं याचं बेस्ट उत्तर तुम्हाला त्यावेळेसची जी कमिटी होती परमवीर सिंग त्या कमिटीचे अध्यक्ष होते. त्या कमिटीने त्याला रिइन्स्टेट केलं. त्याच्यामध्ये एक जॉईंट CP होते, जॉईंट CP क्राईम. त्या जॉईंट CP क्राईमनी त्याला विरोध केला की परमवीर सिंग साहेब तुम्ही हे करता, याला रिइन्स्टेट करता, तर हे तुम्ही करणं योग्य नाही. त्यांनी लेखी ऑब्जेक्शन त्याचं नोंद आहे त्या कमिटीमध्ये. तसं असताना सुद्धा त्यांनी दबाव टाकून त्याच्यावर त्याला रिइन्स्टेट केलं. पण तुम्ही फायनल ऑथॉरिटी म्हणून ह्या गोष्टी आमच्याकडे येत नाही ना. मी का तुम्हाला हा प्रश्न पुन्हा विचारला, तेव्हा नेरेटिव्ह असं होतं की श्री अनिल देशमुख जे गृहमंत्री आहेत त्यांना एक वसुली करण्यासाठी एक फ्रंटमॅन हवा आहे. सचिन वाजेसारखा जो क्रूक आहे, ज्याला ह्या सगळ्या पद्धती माहिती आहे, की जो मुंबई पण ओळखून आहे, त्याच्या सख्या भावाला मी भेटलो, त्याच्याबद्दलचं मत पण फारच घृणास्पद आहे. त्याचं लेटर पार्ट. पण असं म्हटलं जातं की गृहमंत्र्यांना एक असा फ्रंटमन हवा होता की ज्याला काही एथिक्स पाळायचे नाही आहेत, आणि तो सचिन वाजे होता. जेव्हा तुमच्यावर आरोप ऐकून घ्या, झाले, सचिन वाजेला मी ओळखत सुद्धा नव्हतो. त्याचं नाव सुद्धा मी ऐकलं नव्हतं. त्याचं नाव सुद्धा मी आधी गृहमंत्री त्यावेळेस ऐकलं नव्हतं. फक्त तो फार इन्फ्लुएन्शियल होता आणि तो तुमच्या आजूबाजूला दिसायचा असं म्हणतो. कोण म्हणतो? कधीच नाही. आता 25 लोकांची मीटिंग चालू आहे, तिथे जर एखादा कोणी अधिकारी बसला असेल तर मी त्याला थोडीच ओळखतो कोणतरी. सचिन वाजेचं मी नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. तुम्ही चांदीवालच्या कमिटीसमोर जे मुंबईचे परमवीर सिंग नंतरचे दुसरे आयुक्त झालेत त्यांनी रिपोर्ट पाठवला की सचिन वाजेला कुणी रिइन्स्टेट केलं. ते त्यांच्या रिपोर्टमध्ये ते ऑलरेडी आहेत की सचिन वाजेला रिइन्स्टेट केलं, सचिन वाजेला सेवेमध्ये घेतलं. हे परमवीर सिंग त्या कमिटीचे अध्यक्ष होते. जॉईंट CP क्राईम, जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर आणि बाकी एस्टॅब्लिशमेंटचे जॉईंट CP 3-4-5 लोकांची कमिटी आहे. ती कमिटी निर्णय घेते. ओके. नाही, परमवीर नंतर जे CP झाले ते काही ह्या सरकारच्या आत्ता फार प्रेमात नाही आहेत. त्यांचंही त्यांच्याबद्दलचं मत फार खराब आहे. त्यांनी ऑफिशियल त्यांचा रिपोर्ट दिला. त्याच्यानंतरच्या CPने ऑफिशियल त्यांचा रिपोर्ट दिला की कशा पद्धतीनं सचिन वाजेला परमवीर सिंगनी रिइन्स्टेट केलं. ऑफिशियल रिपोर्ट आहे तो. एक धागा सुटला. तुम्ही मगाशी असं म्हणालात की परमवीर आणि इतर 4 जणांनी मिळून तो सगळा कट रचला. आत्तापर्यंतची आमचा समज असा होता, जो माध्यमात आला, जो तुम्ही अनेक वेळेला आरोप केलाय, म्हणून अँटिलियासमोर जे घडलं ते सचिन वाजे आणि परमवीर यांचं ते नेक्सस होतं असं तुमचं मत आहे. पण आणखी 4 लोक त्यात इन्व्हॉल्व होते. तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल मला. जी. CP ऑफिसच्या बाहेरचा एक सुद्धा माणूस याच्यात नव्हता. कमिशनर ऑफिसचे परमवीर सिंग, सचिन वाजे आणि माने वगैरे त्यांचे जे 3-4 रियाज काझी वगैरे, या 5 लोकांच्या व्यतिरिक्त त्या संपूर्ण कांडमध्ये एक सुद्धा बाहेरचा नव्हता. फक्त मर्डरच्या वेळेस त्यांनी, त्या मनसुख मर्डरच्या वेळेस त्यांनी काही लोकांचा बाहेर त्यांनी वापर केला. पण या अँटिलिया कॅन्टच्या याच्यामध्ये आणि हे संपूर्ण घडवण्यात दुसरं कांड झालं मनसुख हिरेंचं, त्याच्यामध्ये CP ऑफिसच्या बाहेरचा एक सुद्धा नव्हता. या सर्वांनी मास्टरमाइंड करून केलं. दुसरं तुम्हाला आश्चर्य वाटेल, CP ऑफिसची ऑफिशियल कार इनोव्हा, ते नंबर माझ्याकडे लिहिला आहे का ठिकाणी, त्या इनोव्हा सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये वापरली. तुम्ही आठवत असेल की मुकेश अंबानीच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्यानंतर रात्री एक इनोव्हा पाहायला येते अशी ब्लॅक कलरची. हां, आणि ती जाऊन जाते. ती सरकारी इनोव्हा, CP ऑफिसची इनोव्हा. CP ऑफिसच्या गेटला जो रेकॉर्डिंग होतं, रेकॉर्डिंग गायब झालं. व्हॉट वॉज द इंटेन्शन? आता इंटेन्शन त्याच्यामध्ये अलग अलग थिरीज आहे. काही म्हणतात की नाही, ॲज अ गृहमंत्री म्हणून तुम्ही असेस केलं. आमच्याकडे जेवढ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्या 2-3 थिरीज त्यांनी सांगितल्या की असं होऊ शकतं, असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. हे सांगितलं की परमवीर सिंग की 5-7-8 महिने फक्त रिटायरमेंटचे राहिले होते. त्याच्या पहिले त्याला काहीतरी रिटायरमेंटच्या पहिले काहीतरी, एवढ्या मोठ्या उद्योगपतीकडून, हां, त्याची बुद्धी आता तेवढी. त्याच्या काहीतरी त्याला त्यांच्याकडनं घ्यायचं असेल किंवा अजून दुसरं काही कारण, हेलिपॅडचं कारण सुद्धा सांगतात असं की
मुकेश अंबानी तिथे हेलिपॅड बांधायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना थ्रेट परसेप्शन दाखवायसाठी बहुतेक यांनी केलं असेल, असं अलग अलग थिरीज आहेत. खरी थिअरी त्यालाच माहीत फक्त परमवीर सिंग. तुमचं अपयश मी सांगतो ॲज अ होम मिनिस्टर म्हणून. तो त्या दिवसाचा सगळा घटनाक्रम मी बघत होतो, कारण हाऊस सुरू होतं 11 वाजता. तेव्हाच्या विरोधी पक्षनेत्याने सांगितलं की माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे की जी मी थोड्या वेळामध्ये सांगणार आहे. आणि यू आर अवेअर की सगळ्यात मोठा बॉम्ब कधी पडला, जेव्हा त्यांनी सांगितलं की हिरेनचा मृत्यू झालेला आहे. नो बडी वॉज ऑफिशियली क्लेमिंग. एका गृहमंत्र्याला ते माहिती नव्हतं आणि प्रत्यक्षामध्ये विरोधी पक्षनेता व्हॉट वॉज, काय घडत काय होतं ते? सांगतो तुम्हाला. कसं आहे की एखाद्या ठिकाणी एखाद्याचा संशयित मृत्यू झाला, एखादी बॉडी सापडली. बॉडी सापडल्यानंतर आम्ही जरी तिला आयडेंटिफाय केली ऑफिशियली, पण जोपर्यंत त्याचे नातेवाईक येऊन त्याला ऑफिशियली आयडेंटिफाय करून सांगत नाही की ही माझ्या नवऱ्याची हे आहे, तोपर्यंत आम्ही ऑफिशियली डिक्लेअर करू शकत नाही. तोपर्यंत आम्ही ऑफिशियली डिक्लेअर करू शकत नाही. सकाळी बॉडी आल्यानंतर आम्हाला माहीत झालं होतं की मनसुखची बॉडी आहे, पण ऑफिशियली डिक्लेअर करायला तिचे नातेवाईक आम्हाला घेऊन जावं लागलं. तिथे त्यांच्या पत्नीला घेऊन जावं लागलं, तिच्या पत्नीला दाखवावं लागलं, तिच्या पत्नीने तिला ओळखलं, मग तिच्याकडे लिहून घेतलं, मग आम्ही ऑफिशियली डिक्लेअर केलं. याला संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागतो. नाही कोणाची बॉडी ऑफिशियली गृह खातं जेव्हा डिक्लेअर करतं ती प्रोसिजर त्यांना पाहावं लागतं. उद्या जर काही चूक झाली आणि काही झालं मग बाकी झाले ना अनेक प्रकरणं. त्याच्यामुळे आम्हाला कल्पना होती, पण त्याच्या पत्नीला तिथे घेऊन जाणार होते. ते पत्नीला घेऊन गेल्यानंतर तिने आयडेंटिफाय केलं, तिचं स्टेटमेंट घेतलं की हो माझ्या पतीची बॉडी आहे. अपोजिशन पार्टीला त्यांना काही सरकारमध्ये असल्यामुळे ते सांगू शकतात. आम्ही त्यांना अनेकांनी त्यांना ओळखलं होतं. तुम्ही तर दिशा सॅलियनचा उल्लेख केला. काय प्रकरण आहे ते? कारण सतत वारंवार महाराष्ट्रात चर्चेला येतं. तुम्ही तर म्हणालात की रेप करून खाली फेकून द्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यच्या वरती. मला इतकं वाईट वाटलं, इतकं दुःख झालं की देवेंद्र फडणवीस इतक्या खालच्या स्तरावर जाऊन एखाद्या मुलाला त्याचं राजकीय आयुष्य बर्बाद करण्यासाठी. ठीक आहे, बाकी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत त्यांनी आरोप करायला लागले, अजित पवारच्या बाबतीत राहिले, पण एका त्या लहान मुलाच्या तरुण मुलाच्या बाबतीत अशा पद्धतीचे खोटे आरोप करायला लावून. पण हा आरोपाचा भाग वेगळा, पण दिशा सॅलियनचं झालं होतं काय नाही? दिशा सॅलियनच्या बाबतीत जे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटने चौकशी केली की ज्या ठिकाणी पार्टी झाली, असं सांगितलं की ते पार्टी झाली, त्या ठिकाणी कुठेही पार्टी झाली नाही. ओके. तिथे कुठेही दिशा सॅलियन आली नाही, तिथे कुठेही आदित्य ठाकरे गेला नाही. फक्त राजकीय करण्यासाठी ही स्टोरी म्हणून झाली. पोलीसचा रेकॉर्ड आहे ना, बाकी काय बाहेर द्यायची आवश्यकता आहे. पोलीस त्या रेकॉर्डमध्ये असतं तर केव्हाही सेंट्रल एजन्सी येऊन केव्हाही ते पाहू शकले असते. पण अशी कुठे पार्टी झाली नाही. CCTV रेकॉर्डिंग आहे तिथे. पण एक मनगढंत कहाणी काहीतरी तयार केली आणि ते आदित्य ठाकरेला कसं बदनाम करायचं यासाठी. आणि सुशांत सिंगची आत्महत्या. सुशांत सिंगची आत्महत्या तर CBI चौकशी करते, त्याची अजून काही आलं नाही. प्रायमा फेसी तुमच्याकडे जे रिपोर्ट झाला त्या केसचा, त्या आत्महत्या, कसं आहे, आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की ही केस आम्ही एन्क्वायर करतो, पण CBIने ती आपल्या हातात घेतली आणि CBIने हातात घेतल्यानंतर आम्ही आमचे हात काढून टाकले. मग CBI अजून इन्क्वायरी करते. आता अजून CBIने 5 वर्ष झालेत त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही काय त्यांचं फाइंडिंग आहे. तर देशमुख साहेबांनी आतापर्यंत जेवढे मुद्दे सांगितले ना ते कायद्याच्या चौकटीवरती जवळपास बरोबर आहे. कारण तुम्ही एक गोष्ट मी झालं, एक गोष्ट माझ्यावर 100 कोटीचा आरोप झाला. चौकशीमध्ये ईडीने कितीची 1,40,00,000. दॅट्स ट्रू. आणि त्याचे सुद्धा राहुलजी त्यांना विचारलं की याचे सुद्धा तुमच्याकडे पुरावे आहे का, कोर्टाने विचारलं. हेरसय म्हणून सांगितलं तर म्हणजे नाही, पुरावे नाही आमचे. पण अशा गोष्टी पुरावे ठेवून कोणी करतं असं एक आर्ग्युमेंट असते लगेच. जेव्हा तुम्ही सांगताय आता 1,71,00,000 तुम्ही जेव्हा सांगता काहीतरी तुमच्याकडे तुम्ही चार्जशीट दाखल करताय. पण ही वस्तुस्थिती नाही का? तुम्ही ज्या पोलीस ऑफिसरच्या बदल्या केल्या त्याचे जे चॅट व्हायरल झाले, त्याची जी लिस्ट आलेली होती त्याच्यामध्ये भली मोठी यादी होतीच की. करा ना त्याची चौकशी. आज तुम्ही माझ्याकडे आला आणि तुम्ही म्हटलं की माझा मामा अनिल बाबू असाच आहे, त्याला तिथे करता आलं तर करा. तर काय गुन्हा झाला का? तुम्ही मला म्हटलं तर माझ्या मामाचं काही त्या मामा त्याला मदत करता आली तर करा. तर चॅटची आम्ही तर म्हणतो चौकशी करा ना त्याची, कोण नाही म्हणतात. चौकशी CBIकडे आहे, काय झालं तर त्याचं विचारतो मी. तुम्ही म्हटलं ते चॅट CBIकडे आहे ना, CBIने चौकशी करावी त्याची. काही असेल तेव्हा चौकशी करेल ना. 5 वर्ष CBI एजन्सी CBI खालती बसते का? आणि ते माझ्या केसमध्ये CBI त्याची चौकशी करते, तुम्ही जो करताय. पण मग त्यांना विचारा तुम्ही की 5 वर्षापूर्वी तुम्ही चौकशी चालू केली होती, हे जे चॅट वगैरे सांगितले त्याचं काय झालं, कुठपर्यंत प्रकरण गेलं.
एक मिनिट, हे देशमुख साहेबांनी जे सांगितले ना ते मुद्दे हे कायद्याच्या चौकटीवरती बरोबर आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ सध्याचं रुलिंग डिस्पेन्सेशन जे करतं आहे ती कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात सुरूच आहे. खरं म्हणजे त्यांच्यावरती जे आरोप झाले ते 100-125 कोटीचे ते सिद्ध व्हायला हवे होते. आताही बराच काळ निघून गेलेला आहे. त्यानंतर त्यांनी ज्या काही नोकर भरती केली, सचिन वाजे संदर्भातली सगळी प्रकरणं ही या गृह विभागानं कुठेतरी कन्क्लुजनला न्यायला हवी होती. अर्थात देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगतात की हे काही प्रकरण थांबलेलं नाही आहे, याची चर्चा सुरूच आहे, तपास पण सुरू आहे आणि ते कायदेशीर चौकटीमध्ये येईल. पण ह्या सरकारबद्दल जे निगेटिव्ह परसेप्शन तयार झालं की वेगळ्या संस्थांचा गैरवापर करून त्यांनी एक प्रकारे सत्ता पाडण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचं एक नेरेटिव्ह सेट केलं. आता हे एकदा महाराष्ट्रात आलं, त्यात लोकांचं स्वतःचंही मत तयार झालेलं आहे, त्यावर ते आणखी खोलात न जाता पण हा आरोप तुमच्यावरती पण झाला. मला कोणाची नावं घ्यायची नाही. तुम्ही सुद्धा गृह विभाग म्हणून सत्तेचा गैरवापर केला. त्याची असंख्य उदाहरणं ते गृह विभागात जेव्हा डिबेट होते तेव्हा ती दिली जाते. त्यातले काही उदाहरणामध्ये तर तथ्य नाही असं अजिबात म्हणता येत नाही. मला नावं घ्यायचीच नाही. हे खरं नाही आहे. सांगा ना कोणतं तर. अर्णब गोस्वामी आहे, कंगना रनौत आहे. पण अर्णब गोस्वामीच्या विरुद्ध पोलिसांना काही जर सापडलं असेल आणि पोलिसांनी जर काही कारवाई केली असेल, मला एक सांगा, तर अर्णब गोस्वामी मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलतो आणि म्हणजे कोणी तोच जर- राग होता उद्धव ठाकरे. नाही, असं त्याच्या विरुद्ध तक्रार केली असेल आणि तक्रार करून जर त्याच्यामध्ये काही तथ्य सापडलं असेल आणि त्या तथ्यानुसार जर पोलिसांनी कारवाई केली असेल. नाही, त्यावेळेला तुम्ही खूप पर्सनली घेतलं असं दिसत होतं सगळं. नाही 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 उद्धव ठाकरेंनी पण खूप पर्सनली घेतलं होतं आणि सत्तेचा एक प्रकारे तो गैरवापर होता हे दिसत होतं महाराष्ट्राला. नाही, मला वाटत नाही. आय एम नॉट डिफेंडिंग अर्णब गोस्वामी द वे ही वॉज टॉकिंग, दॅट्स अ डिफरंट थिंग. कसं आहे, ज्या पद्धतीने ते बोलायचे त्याच्यामध्ये तो नियमानुसार. तुम्हाला राग होता. नाही नाही, मला तुम्हाला म्हणजे मला मला मुख्यमंत्र्यांना राग यायचा, गृहमंत्र्यांना राग यायचा. प्रत्येक गोष्टी पाहत नाही. शेवटी पोलीस अधिकारी राहतात, त्यांना वाटलं की याच्यामध्ये अशा पद्धतीने या 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 पद्धतीने नियमामध्ये हे बसणारं नाही. ती काही प्रशासकीय कारवाई ते करू शकतात, करतात. त्याची कारवाई केली असेल त्यांनी. आणि कंगनाचं ते तर घर तोडण्यापासून ते गुन्हे दाखल करण्यापर्यंत आजही तो मुद्दा. काय मी त्यावेळेस मी नव्हतो त्यावेळेस गृहमंत्री. मला काही त्या प्रकरणाचं काही डिटेल माहीत नाही. पण तुम्हाला सांगतो, या लोकांनी मला त्रास तर दिलाच, पण इतका त्रास दिला की इव्हन ऑर्थरोड जेलमध्ये मी असताना मला ज्या सेलमध्ये ठेवलं होतं तो सेल नंबर 12, तो सेल खास जो पाकिस्तानी आतंकवादी होता ज्यांनी आपल्या मुंबईवर 8 वर्षापूर्वी हल्ला केला होता, अजमल कसाब, त्याच्या सेलमध्ये मला ठेवलं होतं. तो सेल म्हणजे पूर्ण असा, म्हणजे अजमल कसाबवर पाकिस्ताननी हल्ला करून त्याला मारू नये किंवा त्याला पळून घेऊन जाऊ नये म्हणून त्या सेलला पूर्ण असं 1 इंच लोखंडाच्या चादरीने पूर्ण असं झाकलेला की व्हेंटिलेशन सुद्धा नाही. त्या सेलमध्ये ऑर्थो रोडच्या 12 सेलमध्ये मला ठेवलं होतं. तुम्हाला सांगतो राहुलजी की माझा मुलगा सलील, त्याची मुलगी आहे 6 वर्षाची, म्हणजे त्यावेळेस 6 वर्षाची होती, 3 वर्षापूर्वीची गोष्ट. सलीलच्या घरी जेव्हा एजन्सीचे लोक गेलेत तेव्हा सलील आणि त्याची पत्नी बाहेर होती, बाहेर कुठे गेली होती कामासाठी. त्याची 6 वर्षाची मुलगी होती आणि तिला सांभाळणारी मेड होती आणि स्वयंपाक करणारी एक मेड होती. हे एजन्सीचे लोक गेलेत, तर त्या एजन्सीच्या एका महिलेला तिने सांगितलं काही लोकांनी की चॉकलेट घेऊन ये. तिने एक चॉकलेट आणलं, कॅडबरी चॉकलेट आणलं. त्या माझ्या 6 वर्षाच्या नातीला, सलीलच्या मुलीला कॅडबरीचं चॉकलेट दिलं. बाजूच्या रूममध्ये ती महिला अधिकारी घेऊन गेली आणि महिला अधिकारी घेऊन तिने बाजूच्या रूममध्ये तिची 20-25 मिनिटं चौकशी केली. मुली 6 वर्षाच्या मुलीची. 6 वर्षाच्या माझ्या नातीला सुद्धा यांनी सोडलं नाही. तुम्ही इमॅजिन करा. आणि जेव्हा माझ्या त्या मेडनी फोन केला सलीलला बाहेर कुठं था की ये लोग वो बेबी को चॉकलेट दे के उसको कुछ पूछ रहे, तिथून त्यांनी फोन केला सलीलने. त्यांना सांगितलं की असं मला कळलं, तुम्ही जर सोडलं नाही तुम्ही आता पोलीसमध्ये जाऊन तक्रार करतो. तेव्हा तिने रूमच्या बाहेर तिला घेऊन आली. ही पद्धत आहे. पण म्हणजे असं का सुरू होतं, म्हणजे सत्तांतर करण्यासाठी सुरू होतं? हे माझ्यावर जो आरोप झाला ना, फक्त उद्धवजी ठाकरे यांची सत्ता, आमचं सरकार पाडण्यासाठी हा संपूर्ण उद्योग झाला. पण ते अर्धसत्य असं म्हणतात. तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांना अटकच करायची होती.
मला का करायची होती? आय रिअली डोंट नो, कारण ते फ्लोरवर पण अनेक वेळेला म्हणून झालं. कसं आहे की त्यांना सरकार पाडायचं होतं आणि सरकार पाडण्यासाठी एक चांगला मोहर त्यांच्या हाती लागला होता, तो म्हणजे परमवीर सिंग, की जो माझ्यावर त्यांनी आरोप करायसाठी सोडला. आज परमवीर सिंगला संरक्षण आहे पूर्ण, ना सीबीआय त्याला हात लावू शकत, ना ईडी लावू शकत, ना त्याला एनआय लावू शकत. हायकोर्टामध्ये काय म्हटलंय, हायकोर्ट जजनी म्हटलंय की वाय एनआय इज नॉट इन्व्हेस्टिगेटिंग द मॅटर ऑफ परमवीर सिंग थारोली. तुम्हाला कटिंग दाखवतो मी, लागेल तर माझ्याकडे आहे. एनआय हे परमवीर सिंगच्या बाबतीत शेवटपर्यंत चौकशी का करत नाही, हे असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय जजनी. पूर्ण संरक्षण आहे त्याला, कारण की त्याचा वापर त्यांनी करून घेतला माझ्या विरुद्ध सरकार पाडण्याच्यासाठी. माझ्या माध्यमातून सरकार पाडण्यासाठी उपयोग करून घ्यायचा होता. देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायची घाई झाली होती आणि म्हणून सगळ्या एजन्सीचा दुरुपयोग करून सगळं चालू होतं. मला एक सांगा, चांदीवालचा अहवाल सरकार तुमचंच होतं, त्यामुळे चांदीवाल अर्थात ते न्यायाधीश आहेत, त्यांच्याबद्दलचा पूर्ण आदर ठेवून सुद्धा कसं आहे, चांदीवालचा अहवाल 3 वर्षापासून पडला या सरकारकडे. तो काय पब्लिक डोमेनमध्ये अनेकांच्या, मी पण वाचला तो चांदीवालचा. Officially ऑफिशियली ऍक्सेप्ट केलेलं ना, दॅट्स अ ट्रू फॅक्ट. माझी मागणी ती आहे. मी अनेकांना पत्र लिहिले, देवेंद्र फडणवीसला पत्र लिहिले, मुख्यमंत्र्याला लिहिले, गव्हर्नरला पत्र लिहिले की 3 वर्षापासून तो अहवाल 1400 पानाचा अहवाल आहे. सगळ्यांचे स्टेटमेंट्स आहेत त्याच्यात. यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, परमवीरचं ॲफिडेविट काय होतं, सचिन वजेनी स्टेटमेंट काय दिलं, सगळ्यांचे ॲफिडेविट आहेत त्याच्यात. परमवीर साहेबांची संपत्ती किती असावी? नाही, कल्पना नाही मला. कारण खूप थेरी ऐकतो आम्ही त्यांच्या. नाही, मला त्याची काही कल्पना नाही. पण तो अहवाल मी मागतोय लोकांसमोर ठेवावा. ही रास्त मागणी नाही. हो, माझ्या चौकशीचा अहवाल 1400 पानाचा, तो लोकांसमोर येऊया ना, की काय दूध का दूध, पाणी का पण पाणी. ते सरकार तेव्हा तुमचं होतं असं म्हणतात ना, की ते जे काही स्टेटमेंट रेकॉर्ड केली गेली. नाही, असं थोडीच आहे. हे असं न्यायालयात चालतं कसं? न्यायालयात चालतं असं तुमचं म्हणणं आहे का? पण तुम्हाला असं वाटतं पक्षाने सुद्धा त्यावेळेला फार घाई केली, जेव्हा नवाब मलिकांच्या बद्दल विषय आला तेव्हा पक्ष ठामपणे उभा राहिला, त्यांचं मंत्रिपद पण काढून घेतलं नाही. पण तुमच्याबद्दल असं नाही झालं. इमिडिएटली यू हॅव टू सेंट इट आउट. मी स्वतः जाऊन पवार साहेबांना राजीनामा दिला. तुम्ही घाई केली. मीच म्हटलं, मी ज्या दिवशी माझ्यावर परमवीर सिंगने आरोप केला आणि माझ्या मागे सीबीआयची चौकशी लागली, त्या दिवशी मी पवार साहेबांकडे गेलो. साहेब म्हटलं, सीबीआयची चौकशी चालूच आहे. मी जोपर्यंत याच्यामध्ये सीबीआयची चौकशी होत नाही, जोपर्यंत याच्यामध्ये सत्य पुढे येत नाही, तोपर्यंत मी इथे राहू शकत नाही, मी राजीनामा देतो. तर ते म्हणाले, त्यांनी विचार केला, ते म्हणाले ठीक आहे, उद्धवजी ठाकरेकडे जाऊन देऊ. मी त्याच दिवशी, ज्या दिवशी सीबीआयची इन्क्वायरी लागली, त्याच्याच दिवशी 2 तासाच्या आतमध्ये मी राजीनामा दिला. पण नंतर ही खूप चर्चा झाली. आता मला माहित नाही, पण मधल्या काळात अशी चर्चा आली की 8-10 दिवसापूर्वी तुम्ही काहीतरी विद्यमान गृहमंत्र्यांना थोडंसं सामोपचाराचे काही मेसेज पाठवले. आता तुम्ही या फाईटला तयार नाही आहेत. मेनी पीपल आर सेइंग की माजी गृहमंत्री, मला प्रश्न विचारत कसे हसतायत ते, पण हा प्रश्न मला विचारला पाहिजे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे घाबरलेले आहेत आणि आता आजी गृहमंत्र्यांना मेसेज पाठवत आहेत की इनफ इज इनफ. त्या देवेंद्र फडणवीसला सांगा, तुम्हाला काय करायचं आहे, अनिल देशमुख तयार आहे म्हणून सांगा त्यांना. अनिल देशमुख असं घाबरणार नाही. म्हणून तो पहिला प्रश्न विचारला, मी निवडणूक लढत नाहीत का देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात. असं आहे की सोडली पाहिजे ना. मी तर लढायला तयार आहे, पण पक्ष, आता आमच्या पक्षाने निर्णय घेतला पाहिजे, काँग्रेसची सोडली पाहिजे. घाबरलो असतो तर यांना सरेंडर झालं असतो. 3 वर्षापूर्वी सरेंडर झालं असतं, आज मंत्री झालो असतो. तशी ऑफर होती तुम्हाला? आता मी सांगतो काय तुम्हाला, आता जेलमध्ये होती का ऑफर? म्हटलं जेलमध्ये नाही, बाहेर असताना जेव्हा तो आला होतो, कदम जो आला होता माझ्याकडे सुरुवातीला ॲफिडेविट, सांगितलं मी जर 3 वर्षापूर्वी जर ते ॲफिडेविट करून दिले असते तर मी जेलमध्ये गेलो नसतो, मी मंत्री झालो असतो. पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाकी सर्व अजित पवार सगळे अडचणीत आले असते. राईट. या मुलाखतीच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे आहोत, कारण अनिल देशमुख यांचा अलीकडचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातला जो इन्फ्लुएन्स आहे तो मला बऱ्यापैकी दिसतो आहे. तुम्ही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला पण उपस्थित राहता. तुम्हीच म्हणालात की काँग्रेसची अधिक जागांची मागणी आहे विदर्भामध्ये. चर्चा पण अशी असते की आता काँग्रेस म्हणते की आमचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे, विच इज ट्रू. या क्षणाला 288 मध्ये चित्र काय असावं असं तुम्हाला वाटतं जागा वाटपाचं? यावेळेस म्हणजे जागा वाटप कोणत्या पक्षाला, कोणत्या? तुमच्याच महाविकास आघाडीचं बद्दल बोलतोय की कुठे काँग्रेसने किती लढाव्यात असं वाटतं तुम्हाला? एनसीपी आता आमची 2 मिटिंग आता पण झाल्या. आता 3री बैठक आमची 30 तारखेला आणि 1 तारखेला परत आहे. परत त्याच्यामध्ये चर्चा होईल.
अजून 2-3 बैठका होईल आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्ट आकडा ठरेल की कसं कोणी किती लढाव्या. आता एक 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 रिझन आम्ही सध्या घेतोय. त्यामुळे आजच्या परिस्थितीत सांगू शकत नाही की कोण किती, पण एक आहे की इलेक्टिव्ह मेरिटप्रमाणे मेरिटवर आम्ही निर्णय घेतोय. आणि मेरिटवर निर्णय घेतल्यानंतर समजा शिवसेनेला गेली तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो की तुम्ही तुमच्या पक्षाला इथे लढायचं आहे तर तुमचा उमेदवार कोण, त्याची सुद्धा आम्ही चर्चा करतो. काही आम्हाला वाटल्या सूचना त्यासुद्धा आम्ही एकमेकाला देतो की तुम्हाला हा मतदारसंघाला आहे तर आम्हाला असं वाटतं की हा उमेदवार तुम्ही करावा, तो उमेदवार करावा. असं एकोप्याचं वातावरण आमच्या इथे आहे. एक दुसऱ्याला आम्ही सूचना करतो, सजेशन देतो. याचं कारण एकच की एकोप्याने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला आम्हाला सामोरे जायचं आहे, जेणेकरून 180 पर्यंत जागा आल्या पाहिजे या दृष्टीने आमचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. पण 288 पैकी असं म्हणतात, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार ह्या मंडळींची मी स्टेटमेंट्स बघितली, साधारणतः 125 जागावरती तुमचं प्रायमरी हो झालेलं आहे. टेंटेटिव्हली 22 एवढ्याच जागा आहेत की आणखी काही जागेवर? नाही, बस 120-125 तितकं झालं. आणि डिस्प्यूट असलेल्या मेजर डिस्प्यूट्स काय आहेत आणि कुठल्या जागेवरती? मेजर डिस्प्यूटच्या जागा मी बाजूला ठेवल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही अजून व्यवस्थित बसून चर्चा करू. अनेक जागा मी पेंडिंग ठेवल्या आहेत. तुम्ही जवळजवळ 15% जागा मी पेंडिंग ठेवल्या आहेत. 288 पैकी 15%. पण जो सगळ्यात मोठा कन्स्ट्रेन आहे तो चेहरा कोण असावा? उद्धव ठाकरे स्वतः 2 वेळेला म्हणालेत की मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा, ते इंडिकेट केलं त्याने. तुमचं याबद्दलचं काय मत आहे? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आम्ही जेव्हा बसतो ना कुठेही अशी चर्चा होत नाही. फक्त हे नेते जे बोलतात ना कोणत्याही पक्षाचे, फक्त आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बोलतात. त्यांनाही माहीत आहे की जेव्हा पक्षाचे 180च्या वरती आमदार येथील निवडून येणारच आहेत, त्यावेळेस मुख्यमंत्री ठरवायचा, त्यावेळेस पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी तिघं एकत्र बसतील, तिघं एकत्र बसून 10 मिनिटात निर्णय घेतील. आता हे आमचे नेते बोलतात फक्त आपल्या कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी बोलतो. तुम्हाला सांगतो मी आपण, आणि आम्ही बसतोय ना, आम्ही त्यांना विचारतो कशाला, अरे तेवढेच कार्यकर्त्यांना बरं वाटतं. पण मग नंतर पोस्ट इलेक्शन नंतर फॉर्म्युला तोच असेल ना की ज्याच्या जास्त जागा निवडून आल्या? तसं काही नाही, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील, तसं काही नाही. आणि आता तुमच्या पक्षांतर्गत पण साधारणतः 70-80 जागा तुम्ही लढणार आहात असं दिसतं आहे. प्रयत्न आहे आमचा तेवढा प्रयत्न आहे तुमचा. आणि सुप्रिया सुळेंचं नाव येतं अजूनमधून मुख्यमंत्री पदासाठी? कोणाच्या नावाची चर्चा नाही, पक्षात पण नाही, कोणाचे नाही. म्हणजे आमच्या पक्षात नाही, वरिष्ठ नेत्यामध्ये कोण, हे फक्त आमच्या खालच्या स्तरावरचे नेते. आता एक 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 कार्यकर्ते. तुम्हाला स्वतःला राजकीय महत्वाकांक्षा नाही? आपण जरा विदर्भातनं स्वतःच एखादा मुख्यमंत्री झाला तर जास्त आमच्या पक्षाच्या जे प्रमुख आहेत, पवार साहेबांनी सांगितलं की आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे कोणी उमेदवार मुख्यमंत्री पदासाठी नाही आहे, भले स्पष्ट केलं. त्याच्यामुळे आमच्या पक्षात कोणी जास्ती बोलत नाही, हा हे होणार की तो होणार की ते होणार. देशमुख साहेब, थँक्यू सो मच. तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या, बऱ्याच गोष्टी मला वाटतं की अजूनही बाहेर येणं बाकी आहे. एका मुलाखतीत ते होणार नाही. आणि ही मुलाखत यासाठी महत्त्वाची मी म्हणालो की जसं मी ह्या मुलाखतीच्या मालिकेचा आपण विषयच असा ठेवला की काळाच्या उदरात खूप गोष्टी दडलेल्या आहेत. आणि देशमुख साहेब 2019 नंतर महाराष्ट्राचं राजकारण ज्या पातळीवरती गेलं आहे, नोबडी एक्सपेक्टेड की अशा पद्धतीनं होऊ शकतं. त्यामुळे इलेक्शन नंतर सुद्धा काही नवीन अलाइनमेंट्स होतील असं मला वाटतं आहे. त्या तशाच असतील. महाविकास आघाडीतनं जे आत्ता महाविकास आघाडीत आहेत ते तसेच नाही आहे, काही शक्यता नाही. ओके, थँक्यू. थांबूया आपण इथे. ह्या मुलाखतीच्या भागाबद्दल तुमचं जे काही मत आहे ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. अनेक प्रश्नांची उत्तर मी वेळेअभावी घेतलेली नाही आहेत, पण तरीसुद्धा तुम्हाला जे काही प्रश्न वाटतात देशमुख साहेबांसाठी तेही इथे टाका. पाहत राहा NDTV. कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.